नमस्कार, मी कल्पिता राणे हळदे तुमच्या सगळ्यांचं सखी डायरीज मध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत बकऱ्याच्या पायाचा पाया सूप आणि पाया रस्सा या दोन्ही रेसिपीजची डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीजच्या व्हिडिओजचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। तर जसं मी नेहमी म्हणते की रेसिपीजची व्हिडिओ असेल तर स्किप न करता नेहमी पूर्ण पाहिली पाहिजे, कारण यातून आपल्याला त्यातल्या छोट्या मोठ्या टिप्स आपल्याला नक्की कळतात। आता बकऱ्याचा पाया सूप किंवा बकऱ्याचा खिमा लोक तेव्हा जास्त प्रेफर करतात जेव्हा त्यांचे ऑपरेशन झालेले असतात, जखम भरण्यासाठी हे मदत करतं असं म्हणतात। त्याचप्रमाणे पाया सूप सर्दी खोकला यासाठी ही गुणकारी आहे, जखम भरण्यासाठी तर आहेच। तर हे जास्त करून बकऱ्याच्या पायाचं सूप जो आहे तो आपण थंडीच्या टायमात पितो। हे पिणं कधी टाळायचं तर गरमीमध्ये आपण हे पिणं टाळायचं, कारण गरमीमध्ये काय होतं की ते ऑलरेडी गरम असल्यामुळे आपण जर ह्या बकऱ्याच्या पायाच्या सूपाचं सेवन जास्त केलं तर आपल्याला उष्णतेमुळे ते गरम पडू शकतं। आणि पावसाळ्यामध्ये यासाठी आपण टाळतो की पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, सगळीकडे घाण असते, त्यामुळे बकऱ्यांच्या पायांमध्ये कुया असतात, तर त्यासाठी आपल्याला ते अवॉइड करायचं असतं। तर हे खाण्याचं बेस्ट टाइम म्हणजे थंडीचा टाइम असतो, तर थंडीच्या टाइमामध्ये आपण हे जास्त प्रेफर करू शकतो। ही टिप नक्की लक्षात ठेवा। ही रेसिपी माझ्या आजीकडनं माझी आई शिकली आहे आणि आईकडनं मी आणि आता माझ्याकडनं तुम्हा सर्वांपर्यंत मी पोहोचवते आहे। ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर वेळ न घालवता पाहूयात की बकऱ्याच्या पायाचा पाया सूप जो अगदी ऑपरेशनच्या पेशंटसाठी आणि सर्दी खोकला झाला असेल, दुखणं असेल काय तर किती गुणकारी असतो, तर कसा करायचा तो पाहूया। त्याच पायाचा रस्सा कसा करायचा हेही दाखवणार आहे। चला तर वेळ न घालवता पाहूयात ही रेसिपी कशी करायची। तर हे आहेत बकऱ्याचे पाय, हे कवळे पाय आहेत आणि हे भाजलेले पाय आहेत जे आपण कट करून आणलेले आहेत। तर आता सर्वात आधी आपल्याला हे पाय जे आहेत तुम्ही पाहू शकता, ह्याचा रंग पहा। आपल्याला हे एकदम 3 ते 4 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून काढून घ्यायचे आहे। हे बकऱ्याच्या पायाचा पुढचा भाग जो आहे तो इथे 2 तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे, कारण घरी हे कट करणं पॉसिबल नाही आहे, त्यामुळे आपण दुकानातूनच हे कट करून घेतलेले आहेत। मी पुन्हा एकदा रिपीट करते, हे भाजलेले पाय आहेत आणि हे कवळे पाय आहेत। ह्यापेक्षा मीडियम पाय असतील तर ते सुद्धा सुपासाठी चालतात। चला तर हे पाय आपण 3 ते 4 पाण्यातून स्वच्छ धुवून घेऊयात। तर हे पहा, स्वच्छ धुताना आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित ते पाय चोळून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यावर जर काही केस वगैरे असेल तर तो धुताना निघून जातो। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चोळून मी ते पाय धुवून घेत आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सर्व पाय अशा पद्धतीने धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते पूर्णपणे स्वच्छ निघतात। तर या ठिकाणी 4 ते 5 वेळा आपण हे पाय धुवून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आता हे पाय किती क्लीन दिसत आहेत। अगोदरचा या पायांचा रंग आणि आता तुम्ही पाहू शकता एकदम स्वच्छ असे आपले हे पाय धुवून तयार झालेले आहेत। हे पहा किती स्वच्छ असे आपले हे पाय मस्त आपण धुवून घेतलेले आहेत। चला तर आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया। तर इथे मी कुकरमध्ये हे पाय घातलेले आहेत आणि पाय डुबतील इतकं मी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर आता असं एक कवळे पाय आहेत, त्यामुळे साधारण 7 ते 8 शिट्यांमध्ये हे पाय व्यवस्थित शिजतील। तर आपण हे शिजवून घेऊया। तर इथे मी 7 ते 8 शिट्ट्या कुकरच्या घेत आहे। जर पाय मीडियम साईजचे असतील तर 12 ते 15 शिट्टींमध्ये पाय आरामात शिजून जातात। या रेसिपीमध्ये कवळे किंवा मीडियम साईजचे पाय घ्या, पण लक्षात ठेवा जून पाय घेऊ नका, नाहीतर ते शिजायला जास्त वेळ जातो आणि पाय जितके फ्रेश असतील तितकाच आपला सूप सुद्धा चांगला बनतो।
तर इथे माझ्या 8 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर व्यवस्थित गार होऊ दिलेला आहे. त्यानंतर आपण इथे ओपन केलेला आहे. तर हे पहा, इथे मस्तपैकी आपला हा रस्सा तयार झालेला आहे आणि ह्याला सुटलेलं जे तेल आहे तुम्ही पाहू शकतात. हे पूर्णपणे पायाचं तेल त्या पाण्याला सुटलेलं आहे. यामध्ये आपण तेल तूप काही ॲड केलेलं नव्हतं. फक्त पाणी ॲड करून आपण 8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. या पाण्याचा तेलकटपणा जो आहे तो ह्या पायाचाच सुटलेला आहे. तुम्ही पाहू शकतात. हे पहा, इथे आपले पाय जे आहेत ते सुद्धा मस्तसे शिजलेले आहेत. तर हे पहा, इथे आपले जे पायाची स्किन आहे ती थोडीफार बोनपासून सेपरेट झाली आहे, म्हणजे आपला पाय छान शिजलाय. हे पहा, इथे स्किन जी आहे ती इझिली निघते आहे, म्हणजे आपले पाय व्यवस्थित शिजलेले आहेत. हे पहा. आणि जसं मी म्हटलं, या पाण्यामध्ये आपण काहीच ॲड केलेलं नव्हतं. या पाण्यामध्ये जो चिकटपणा आलेला आहे तो पूर्णतः ह्या पायांचाच आहे. आता या ठिकाणी मी एका वाटीमध्ये थोडंसं हे पाणी काढून घेत आहे, जेणेकरून पाया ग्रेव्ही करताना आपल्याला हे पाणी कामी येईल. तर हे आता मी साईडला ठेवून देत आहे. आणि हे उरलेलं दुसरं पाणी जे आहे ते एका टोपामध्ये आपण काढून घ्यायचं आहे. आता ह्या पाण्याचा आपल्याला सूप करून घ्यायचा आहे. पाय मी इथे वेगळे ठेवलेले आहेत ग्रेव्हीसाठी. सूपासाठी मी इथे लसूण घेतलेला आहे. हा आपल्याला ठेचून घ्यायचा आहे, इथे बारीक ठेचून घेत आहे मी. हा आपला लसूण ठेचून झालेला आहे. आता ह्यामध्ये जे काळी मिरी आहे ती अख्खी काळी मिरी इथे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे. तुम्ही हवं तर काळी मिरी पावडर सुद्धा यूज करू शकता, पण अशा पद्धतीने काळी मिरी कुटून टाकल्याने ह्याची टेस्ट अजून एनहान्स होते आणि हा सूप अजून चवीला छान लागतो. तर जास्त करून अशाच पद्धतीने काळी मिरी कुटून टाकणं प्रेफर करा. तर या ठिकाणी आपली काळी मिरी सुद्धा कुटून झालेली आहे. चला तर सूप बनवायला घेऊयात. एका टोपामध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप घालून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता तिथे मी सारस 1 चमचा साजूक तूप वापरलंय. तुम्ही कुठल्याही ब्रँडचं साजूक तूप किंवा घरी काढलेलं तूप सुद्धा घालू शकतात. यामध्ये हा ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे. लसूण छान तुपामध्ये परतून शिजू द्यायचा आहे. आता यामध्ये कुटलेली थोडीशी काळी मिरी घालून घेत आहे. छान परतून दोन्ही गोष्टी छान तुपात शिजून घ्यायच्या आहेत. उंची मानाची या जवळून मप्पबा होईच्या खोवाला कोकण दाखवा कोमू माहेरला जाते हो नखवा होईच्या खोवाला कोकण दाखवा. साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी मी ते लसूण आणि मिरी छान परतून घेतलेली आहे. आता ह्यामध्ये थोडीशी हळद घालून ती सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे.
आता या ठिकाणी जे आपण पाणी साईडला काढलं होतं ते ॲड करून घेत आहोत. लो फ्लेमवरती आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे. इथे मी इंडक्शनवर सूप ठेवलेला आहे, त्यामुळे मी इथे इंडक्शनचा टेम्परेचर सुद्धा लो ठेवलेला आहे. गोमू माहेरला जाते, गोमू माहेरला जाते. आता या सुपामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलेलं आहे. एकदा व्यवस्थित ढवळून लो फ्लेमवरती आपल्याला हा सूप एक उकळी येईपर्यंत छान उकळून घ्यायचा. हिच्या गोवाला कोकण दाखवा. तर या ठिकाणी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लो करून घ्यायची आणि एकदा अशा पद्धतीने सूप व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. नारळी पोकळी जवखरी गणराया नांदतो इथे ह्या कोकणी, नाचतो दशावतारातुनी कोकण हा जणू नाही सुटली. तर इथे तयार झालेला आहे मस्तपैकी गरमागरम आपला हा बकऱ्याच्या पायाचा पाया सूप तयार. तर या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि तुम्ही ह्या सूपावरती जी तरी पाहताय ना, ही पूर्णतः आपण इथे एकच चमचा तूप वापरलेला आहे. बाकी पूर्ण ह्याचा जो तेलकटपणा आहे तो त्या पायांचाच आहे. तर हा सूप अतिशय आरोग्यासाठी गुणकारी असा ठरतो. कोकण दाखवा. सूप तर झाला. ग्रेव्हीसाठी इथे मी वाटप करून घेणार आहे. त्यासाठी आलं, लसूण, मिरची, थोडीशी कोथिंबीर, 1 वाटी सुकं खोबरं आणि 1 कांदा कापून तव्यावरती भाजून घेतलेला आहे. हे संपूर्ण आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप घालून घेतलेलं आहे. तूप छान तापू द्यायचं आहे. तूप तापलं की यामध्ये ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आहे आणि तो छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. गणपती पुळ्याची शांतता दो कोकणी, जायला यायला लालपरी काजूची. यामध्ये सुद्धा काळी मिरीची पूड ॲड करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे. कोकण हा वेंगुर्ला मालवणचा, जणू दर्या ह्यो मायेचा. कोकणची लसूण आणि काळी मिरी जी आहे ती तुपामध्ये छान परतलेली आहे. यामध्ये वाटलेलं वाटण जे आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. काळजात त्यांच्या भरली शहाळी. आता ह्या वाटणाला तेल सुटेपर्यंत छान परतून आपल्याला लो फ्लेमवरती हे वाटण शिजवून घ्यायचं आहे. काळजात भरली शहाळी, उंची मानांची या जवळून मप्पवा. हो हिच्या खोवा. लो फ्लेमवरती आपण हे वाटण शिजवून घेतलं. ह्याला तेल छान सुटलेलं आहे. आता आपण या ठिकाणी शिजवलेला पायांचा जो पाणी आपण साईडला काढून ठेवलं होतं एका वाटीत ते ॲड करून घेत आहोत. पाणी ॲड करून झाल्यानंतर छान एक उकळी येईपर्यंत आपल्याला हे वाटण शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता थिक अशी ग्रेव्ही झालेली आहे. मी इथे फक्त सूप घालून घेतला 1 वाटी इतका. तुम्हाला जर ग्रेव्ही पातळ हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी याच्यामध्ये अजून ॲड करू शकतात. तर तुम्ही पाहू शकतात आपल्या या ग्रेव्हीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. तर इथे ग्रेव्हीला मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला जे शिजवलेले पाय आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी ग्रेव्हीमध्ये मी हे पाय ॲड करून घेत आहे. लो फ्लेमवरतीच आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये पाय ॲड करून घ्यायचे आहेत. माहेरला जाते, गोमू माहेरला जाते हो नाखवा. संपूर्ण पायाचे पीसेस यामध्ये मी ॲड करून घेतलेले. आता चमच्याच्या मदतीने आपल्याला हे व्यवस्थित वरखाली करून घ्यायचे, जेणेकरून संपूर्ण पायांचे पीसेस या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील. आता या ग्रेव्हीमध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे. मीठ ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून संपूर्ण ग्रेव्हीला मीठ व्यवस्थित लागेल.
लसूण, काळी मिरी आणि वाटलेलं वाटप, चवीप्रमाणे मीठ या व्यतिरिक्त या ग्रेव्हीमध्ये अजून काहीही ॲड करायचं नाही आहे. ही टिप नक्की लक्षात ठेवा. या ठिकाणी 5 मिनिटासाठी मी हे पाय छान स्लो फ्लेमवरती शिजवून घेतलेले आहेत. या ठिकाणी मला हा ग्रेव्हीचा रस्सा जो आहे तो थोडा थिक वाटतो आहे. हा रस्सा थोडा पातळ करण्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेतलं होतं त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून ह्यामध्ये घालून घेत आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी घट्ट किंवा पातळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात. यात मी ग्रेव्ही थोडी ठेवलेली आहे कारण हा रस्सा भातासोबत खायला अगदी छान लागतो. झाकण ठेवून साधारण 15 मिनिटासाठी हा रस्सा छान शिजवून घ्यायचा आहे. अधनंमधनं झाकण काढून अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अधनामधनं झाकण काढून 15 मिनिटं आपण छान हा रस्सा शिजवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात आपली ग्रेव्ही जी आहे ती पुन्हा दाट होत चाललेली आहे. आता या ठिकाणी माझी ही ग्रेव्ही तयार होत चाललेली आहे. यामध्ये कुटलेली थोडीशी काळी मिरीची पूड जी आहे ती घालून घेत आहे. जसं मी आधीही म्हटलं, काळी मिरी पावडरपेक्षा कुटलेल्या काळी मिरीमुळे या ग्रेव्हीला आणि या सुपाला टेस्ट एनहान्स होते. तर या ठिकाणी गॅसची फ्लेम आपण बंद करून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकतात गरमागरम आपला हा पाया रस्सा झालेला आहे तयार. तर आता आपला हा पाया सूप आणि पाया रस्सा सर्व करण्यासाठी रेडी आहे. गरमागरम थंडीच्या टायमामध्ये आणि पेशंटसाठी अत्यंत गुणकारी असा हा पाया सूप तर रेडी आहे. यासोबतच इकडे हा पाया रस्सा सुद्धा तयार आहे. तुम्ही पाहू शकतात आपले पाय किती परफेक्टली शिजलेले आहेत आणि ह्याचा स्टिकीपणा जो पाहताय. तर जेव्हा या पाया सूपाला आणि पाया रस्स्याला अशा पद्धतीने चिकटपणा येतो म्हणजे आपला हा पाया सूप आणि पाया रस्सा जो आहे तो ऑथेंटिक पद्धतीमध्ये परफेक्टली तयार झालेला आहे. कवळे पाय असल्यामुळे इथे चिकटपणा थोडा कमी आहे. मध्यम आकाराचे पाय जर तुम्ही घेतले तर त्याला हा चिकटपणा जास्त येतो. जेव्हा या रस्स्याला आणि या सुपाला अशा पद्धतीचा चिकटपणा येतो तेव्हा समजायचं की आपली ही ऑथेंटिक पद्धतीची रेसिपी परफेक्टली तयार आहे. लाईफमध्ये एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर होती ना अगदी मस्त आपली बकऱ्याच्या पायाचा पाया सूप आणि पाया रस्स्याची रेसिपी. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आपली मस्तपैकी थंडीच्या टायमात आणि ऑपरेशन झालेल्या पेशंटसाठी सर्दी खोकल्यासाठी मस्त असा उपयुक्त पाया सूप नक्की ट्राय करा. त्याचबरोबर पाया रस्सा सुद्धा नक्की बनवून पहा. या दोन्ही रेसिपीज तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलवर पाहताय आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर आम्हाला फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहताय तर आम्हाला लाईक, फॉलो करायला विसरू नका. हा सूप गरम गरम प्रेफर करा. त्याचबरोबर पाया रस्स्यासोबत तुम्ही तांदळाच्या भाकऱ्या, ज्वारीच्या भाकऱ्या, भात काही खाऊ शकता. सो माझ्या आजीकडनं आईनी आणि आईकडनं मला मिळालेली ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी सखी डायरीजला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या व्हिडिओजला अशाच प्रेमाने सपोर्ट करत राहा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.